नमस्कार मंडळी, मी परमेश्वर निकम आपलं NRT न्यूज मराठीमध्ये स्वागत करतो। राज्यामध्ये सध्या ठाकरे बंधूंची जोरदार चर्चा सुरू आहे। ही चर्चा का रंगली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजपचे धाबे जे आहेत ते दणाणले कसे आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत की नेमकी आगामी मनपा निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची भीती ही सध्या भाजप युती सरकारला नेमकी का वाटते। अनेक वेगवेगळ्या विषयांवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। चला तर चर्चा करूयात। खरं तर मराठी एकीकरणासाठी आणि मराठीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात, जे की कधीही शक्य होणार नाही असं वाटत होतं, मात्र आता ते शक्य होताना आपल्याला बघायला मिळत आहे। पुन्हा एकदा एक मोठी युती होताना आपल्याला बघायला मिळते। मुंबई आणि ठाकरे हे समीकरण फार जुनं नाहीये आणि कोणाला हे नवंही वाटणार नाहीये, मात्र ठाकरेंचं एक हाती वर्चस्व मुंबईवरती कायम राहिलेलं आहे। गेल्या निवडणुकांचा जर आपण आढावा घेतला, म्हणजे आत्ताच पार पडलेल्या जर निवडणुकांचा आढावा विधानसभेचा आपण जर घेतला तर ठाकरेंना मुंबईमध्ये एकूण 10 जागांवरती विजय मिळवलाय। तर त्याच ठिकाणी शिंदेंना जर आपण बघितलं तर खूप कमी जागांवरची विजय जो आहे तो मिळवता आलाय। सोबतच आपण जर महानगरपालिका ज्या की 2017 मध्ये झालेल्या होत्या यामधल्या जर आकडेवारीचा विचार केला तर या आकडेवारीमध्ये आपण जर बघितलं तर शिवसेना भाजप युती होती, मात्र सोबळावर ते मुंबईची जी महानगरपालिकेची निवडणूक आहे ते लढलेले होते आणि त्यावेळी शिवसेनेला म्हणजेच सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे जो गट आहे त्या शिवसेनेला 84 जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळालेल्या होत्या। तर भाजपला 82, काँग्रेसला 31 आणि मनसेला 7, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा मिळाल्या होत्या आणि अन्य पक्षांना केवळ 14 जागा मिळालेल्या होत्या। याच आकडेवारीनुसार जर आजच्या घडीला आपण विचार केला तर मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यास शिवसेना आणि मनसेला म्हणजेच ठाकरे बंधूंना तब्बल 118 जागांवरती विजय मिळतो आणि तोही एक हाती विजय मिळत असल्याचं या ठिकाणी राजकीय विश्लेषकांचं मत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। खरं तर राजकीय वर्तुळामध्ये जी चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे ठाकरे आणि मुंबई या समीकरणावरती चर्चा सुरू आहे। खरं तर मुंबईमध्ये मराठी माणसाला ताठ कण्यानं किंवा ताठ मानेनं जर उभं राहायचं कोणी शिकवलं असेल तर ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणि त्याच बाळासाहेब ठाकरेचे हे दोघं वारसदार आहेत। त्यामुळं ठाकरे हा एक मुंबईमध्ये चालणारा ब्रँड आहे आणि या ब्रँडवरतीच आपण जर बघितलं तर आतापर्यंत मतदान होताना आपल्याला बघायला मिळालंय। एकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर एकनाथ शिंदे यांना भरभरून मतं मिळताना आपल्याला बघायला मिळाली, तर दुसरीकडे मात्र मुंबईमध्ये कुठेतरी जी मुसंडी मारणं गरजेचं होती ती मुसंडी एकनाथ शिंदे यांना मारता आलेली नाहीये। यातच या तुलनेत आपण जर बघितलं तर काँग्रेसला 25 जागा मिळू शकतात, भाजपला 64 जागा मिळू शकतात। जुन्या आकडेवारीनुसार आपण जर विचार केला तर एकसंध शिवसेनेला 28.5% मतं मिळाली होती, तर मनसेला 7.60% मिळाली होती। म्हणजे 2017ची ही आकडेवारी आहे। तेव्हा पक्ष एकत्र असल्यानं त्यांच्या मताची टक्केवारी वाढतच होती, मात्र जागांची संख्या जर आपण बघितली तर ती देखील मोठी आहे। मात्र यावेळी जर आता विचार आपण केला तर उद्धव ठाकरेंचे सध्या मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर 10 आमदार सध्या त्यांचे आहेत, त्यामुळे एक मोठी ताकद त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। सोबतच त्यावेळीची शिवसेना होती हिंदुत्व या एका मुद्द्यांवरती चालणारी होती, मनसे मराठी माणसांच्या मुद्द्यांवरती चालणारी होती, बाळासाहेबांची जी विचारधारा होती ती हिंदू सोबतच मराठी माणूस अशी होती। त्यामुळं ठाकरे हा मुंबईमध्ये ब्रँड झालाय। आता हिंदू आणि मराठी माणूस या दोन्हीही गोष्टी एकत्र येताना आपल्याला बघायला मिळतात। खरं तर मराठी माणसाची जी भूमिका आहे ती प्रकर्त्यांना उद्धव ठाकरे सध्या स्वीकारताना बघतायत। मराठी माणूस म्हटलं तर फक्त हिंदूच त्यात येतो असं होत नाही, त्यामुळं ती एक मोठी ताकद उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभी राहते। आणि मध्यंतरी आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं बाळासाहेबांचा पोषक असायचा, पहिरावा असायचा, त्याच पद्धतीचा राज ठाकरे यांनी पहिरावा घेतल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे एक कडवट हिंदुत्व जे आहे ते राज ठाकरे यांच्या बाजूने जाताना आपल्याला बघायला मिळत आहे। दुसरीकडे आपण जर भाजपची आतापर्यंतची जर पार्श्वभूमी बघितली तर हिंदुत्वाची, त्यामुळं मुंबईमधील मोठ्या प्रमाणात असलेला मुस्लिम समाज जो आहे तो भाजपकडे जाणार नाही, तर तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूला येऊ शकतो आणि तिथून एक मोठी ताकद ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभी राहू शकते आणि त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा हा विजय होणार असल्याचं आपल्या लक्षात येतं। खरं तर राजकीय विश्लेषक ज्या पद्धतीनं विश्लेषण करताय, मागच्या ज्या आकडेवारी मी तुम्हाला सांगितल्यात त्या पद्धतीच्या आकडेवारीनुसार आणि त्या झालेल्या निवडणुकांची पार्श्वभूमी बघता आजच्या घडीला हे मोठं यश सध्या ठाकरे बंधूंकडून वळताना आपल्याला बघायला मिळतं आहे। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर
2017च्या निवडणुकीमध्ये 28.5% इतके मतं जे आहेत ते शिवसेनेच्या बाजूला गेलेली होती। त्याच तुलनेत आपण जर मनसे बघितली तर 7.7 इतके टक्केवारी जी आहे ती त्यांच्या मतांची होती। आणि या दोघांचंही गणित जर आजच्या घडीला आपण केलं तर या ठिकाणी 36% इतकी मतं या दोघा ठाकरे बंधूंच्या बाजूने येताना आपल्याला बघायला मिळते। आणि त्यामुळे निश्चितच एक मोठा आकडा जो आहे तो ते या ठिकाणी गाठू शकतात। म्हणजे ज्या पद्धतीनं 118 नगरसेवकांचा आकडा जो सांगितला जातो किंवा 118 जागांवरती जी विजयाची शक्यता वर्तवली जाते यानुसारच 118 ते 125 दरम्यान विजयाची शक्यता सध्या तरी राजकीय विश्लेषकांच्या वेगवेगळ्या आकडेवारीतून समोर येते। आणि यातूनच आपण जर बघितलं तर मुंबईवरती एका हाती मराठी माणसांचा आणि हिंदुत्वाचा झेंडा फडकवण्यासाठी हिंदू मतांचं ध्रुवीकरण होऊ नये यासाठी देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कटिबद्ध असतील, तयारीत असतील। आणि तेच जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे महानगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर करताना आता ठाकरे बंधू आपल्याला दिसतील। कधी आता आपण जर बघितलं तर 2 दशकांचा काळ या ठिकाणी उलटलेला आहे आणि त्यानंतर हे दोघ जण एकाच स्टेजवरती आपल्याला येताना बघायला मिळणार। त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रातच नव्हे तर मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माणसाचा जो आहे तो आत्मविश्वास वाढलेला असेल, तो उत्साह आणि ती ऊर्जा त्यांच्यातून आता आपल्याला दिसून येईल। मात्र आता या विजय सभाला नेमकी किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो हे बघणं देखील तितकाच महत्त्वाचं असेल। आणि यामुळेच आता कुठेतरी भाजप असेल किंवा एकनाथ शिंदे असतील यांचं टेन्शन आता वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे। विशेष म्हणजे भाजपने जो काही प्रयत्न केलेला होता खरं तर हा फक्त विधानसभा निवडणुका किंवा लोकसभा निवडणुकांसाठी नव्हता, तर हा प्रयत्न जो होता हा खरं तर या ठिकाणी मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी हा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी मोठा विजय आपल्याला मिळायला हवा अशी मानसिकता भाजपच्या पक्षश्रेष्ठींमध्ये आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून ते आपल्याला प्रयत्न करताना दिसतात। त्यामुळेच त्यांनी अजितदादांना सोबत घेतलं। खरं तर मुंबईमध्ये आणि ठाण्यात मोठी ताकद असलेले एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं। त्यानंतर जी काही पक्षामध्ये उभी फूट पडली, राष्ट्रवादी असेल, शिवसेनेत असेल, या दोन्हीही पक्षांच्या फुटीचा फायदा हा भाजपला सरळ होताना आपल्याला बघायला मिळतोय। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर याचा महानगरपालिकेच्या उद्देशाने कसा विचार करण्यात आलेला होता तर त्यातून राष्ट्रवादीला सोबत घेतलं तर जी काही दलित वोटिंग असतील, मुस्लिम वोटिंग असेल किंवा ओबीसी फॅक्टर असेल याची वोटिंग जी आहे ती अजितदादांच्या मार्फत आपल्याकडे येईल हा एक विचार पक्षश्रेष्ठींनी केला असावा। दुसरा विचार आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदेंना सोबत घेणं म्हणजे बाळासाहेबांचा वारसदार आहे आणि या वारसदारामुळे आपल्याला बाळासाहेब ठाकरे किंवा ठाकरे नावावर जी वोटिंग पडते ती वोटिंग आपल्याला मिळवणं सहज शक्य होऊ शकतं। कारण एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचं आपल्याला बघायला मिळत होते। पक्षात फूट झाली आणि त्यानंतर त्यांनी निवडलेला मार्ग वेगळा होता, त्यामुळं एकनिष्ठ शब्दाचाच आपण जर बघितलं तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी ठाकरे गटाकडून गद्दार या शब्दाचा उपयोग करून त्यांच्यावरती टीकेची झोड उठवण्यात आली। मात्र आता ही ठाकरे बंधूंची जी ताकद आहे ही खरं तर भाजपला, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आसमान दाखवणार का आगामी निवडणुकांमध्ये ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या तरी परिस्थिती अशी आहे, यावरती तुम्हाला नेमकी काय वाटतंय कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा। आणि हो, आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये उपस्थित करायला विसरू नका। वेळ झाली थांबण्याची, थांबूया तिथं। बघत राहा NRT न्यूज मराठी। धन्यवाद।